करंड्यात सामान जास्तच भरा, काही कमी पडता कामा नये. पाच परताण्याला बुत्ती वाटायला लागत त्यासनी. गुले पटापटा हात चालव की, जा मला चहा दे. आता कंची कंची काम करू मी. भुयजी, तुम्ही जाऊन बाहेर हॉलमध्ये बसा, मी देते तुम्हाला चहा. बघ, याला म्हणतात संस्कार. मोठ्यासनी नाही म्हणू नये एवढं बी काही लोकांनी कळत नाही. नुसती कारणे द्यायला पाहिजे. बघितलंस रंजे, हिच्या पायात आता आपल्याला सगळ्यांची अशी बोलणी खायला लागणार आहे ती. आणि तू करत बस की तिचं समज. अगं तिच्या घराकडनं आपल्याला रुकवत आला नाही का, काही भांडी कुंडी आली नाही ती का, तिच्या मामा मामीनी कसला मानपान केला नाही. आणि मग एवढं समज कशा पाय करायचं का आपण. अगं गुले, लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे माहिती आहे ना तुला. आणि ते जर आधीच ठरलं असतं तर त्यांनी केलं नसतं वे सगळं. आणि त्यांनी जरी नाही ना केलं तरी आपल्याला करणं भाग आहे. होय की मग, वायच वायच द्यायला कोण नाही म्हणतंय. पण तुझी सासू बघ की जास्ती बराच करत्या. आता त्या कृष्णीच्या घरी किस्त बी दिलं तरी बी त्यासनी काय पुरणार आहे बी, किती बी दिलं तरी कमीच पडणार. असं का बोलताय गुली मावशी? माझ्या मामा मामींच्या उलट कसल्याच अपेक्षा नाहीत. जी मिळेल त्यात दोघं बी सुखी आहेत बघा. अगं तसं नाही, ती तुझ्या मामीच्या किस्त्या ओळखी आहेत त्या ग. अख्खी भाजी मंडई येईल बुत्ती सोडाय म्हणून म्हणलं मी. बर, तुझं चहा पाणी देऊन झालं असेल तरी ये की, वाईच बस की इथं. माझं लय हात दुखायला लागले ते बघ भरून भरून. अगं काय गुले, नव्या नवरीला कामाला लावतीयस. कृष्णा, जा तू आवर तुझं. आशा यायची वेळ झाली असेल, पुन्हा आल्यावर घाई नको. तुझे कपडे भरलेस? नाही अजून. जा भर लवकर, उठ. ही भरून जाते की. नाही नको, आम्ही दोघे हाय ना इथं. जा तू, उठ. हा, मी बी जाती. माझं लय हात दुखायला लागले ते बघ. गुले वाईचंच राहिले. एवढं कर आणि मग तुला काय आराम करायचंय तू कर. भर बाई, चल लवकर चल. हवं काय बघताय? बोला की. अगं बोलायला तोंडात शब्द तरी फुटलं पाहिजेत. असे लेच भारी दिसतीस बघ. कृष्णाची मामी आणि विदाजांची विनबाई शुभतीस बघ. असं वाटतंय अजून एकदा तुझ्यावर लगीन करावं. तुमचं आपलं काहीतरीच असतं. बनस, मला माहित आहे तुम्ही आमच्यावर नाराज आहे. कृष्णेचं लग्न आम्हाला थाटामाटात नाही करता आलं, माफ करा आम्हाला. खर तर लग्नात कृष्णीची समधी हाऊस मौज करायची होती. तिला जे जे पाहिजे ते द्यायचं होतं. पण नशिबा पुढे कुणाचं काय चालतंय तेव्हा. मला तर तिथं असून बी पुरीच्या डोक्यावर अक्षता टाकता नाही आले. लग्न आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून काय झालं, पण सासरच्या बाबतीत नशीब काढले आपल्या कृष्णेनी. तुमची पुण्याई तिच्या वाटायला आली बघा वंस. आता पोरग कमी शिकलेला आहे पण हुशार आहे, कर्तृत्वान आहे आणि कृष्णीची काळजी घेणार आहे. तो तिला लई सुखट ठेवल. आम्ही तिला देऊ शकलो नाही एवढं सुख देईल तो तिला. आणि वंस, जरी कृष्णी लगीन करून सासरी गेली असली ना तरी आम्ही तिला कधीच अंतर देणार नाही हा शब्द देते मी तुम्हाला. असे अगं ताई गेल्यावर मला लई टेन्शन आलतं ग. असं वाटायचं तू कृष्णाला सांभाळायला नाही तर नाही ना म्हणणार. तिला लेकीचं प्रेम देशील का, आईची माया देशील का? खरं सांगू का तुला, तो तिला तिच्या आईची कधीच उणीव भासून दिली नाही. सख्या आईपेक्षा लय माया लावलीस, माझ्यापेक्षा तिला तू लय जीव लावलास. खरंच मी लय भाग्यवान आहे बघ, लय नशीबवान आहे. तुझ्यासारखी बायको मला मिळाली. आपण मग रडताय कशा पायी? तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे ना. असे हे आनंदातच असतो, तुला नाही कळणार ते. मला न कळायला काय झालंय.
मला काही माहित नाही वय तुमचा माझ्या आणि कृष्णीवर किती जीव आहे ती. आणि तुम्ही असं रडलेलं कृष्णीला अजिबात आवडणार नाही. तुला कपाटातलं काय पाहिजे का? कृष्णा, हे बघ, ह्या सगळ्यात माझी काय बी चूक नाही बघ. अगं मी काय बळणी केलंय वय, ते सगळं करणं गरजेचं होतं. कृष्णा, अगं मी काय तसला माणूस आहे का गैरफायदा घेणारा? मी जर ते केलं नसतं ना तर तुझा जीवच वाचला नसता. तुला माहिती आहे ना, मी असं कधीच स्वप्नात बी चुकीचं वागणार नाही. कृष्णा, तू बोलणार आहेस का नाही माझ्यासोबत? हे बघ, जे काय तुझ्या मनात आहे ती मला स्पष्टपणे सांग, नाहीतर मी तुला इथनं कुठंच जाऊ देणार नाही. कृष्णा, काय सोपानराव, कुणीकडे धावरा? तुम्ही इथं? अहो, कोण आहे हे माणूस आणि दार का लावताय टाकणं? हो, कोण आहे तुम्ही? हा, आणि दार कशा पाहिजे लावलंय? चला निघा इथं, मी अख्खा गाव गोळा करी ना. करा की. मी तर म्हणतो आजूबाजूची 3-4 गावं गोळा करा. मला बी तेच पाहिजे. याशिवाय कळणार कसं आपल्या नवऱ्यानं काय दिवे लावलेत ते? तुम्ही नीट बोला, माझा नवरा आहे तो. यास तुमच्या नवऱ्यानं व्याजावर पैसे घेतलेत माझ्याकडनं. मुदत संपली तरी अजून पैसे देण्यात आलाय. माझे पैसे परत घ्यायला आलोय मी. हवं आता हे कसले पैसे घेऊन ठेवले तुम्ही त्यांच्याकडून, आणि कशासाठी? मला कितीदा सांगितलं असं माघारी व्यवहार करत जाऊ नका म्हणून. अगं असे घरात लागायचं होतं म्हणून पैसे घेतलं होतं मी, नाही तर मी कशाला कर्ज घेईल कुणाचं? ऐका ना, बाहेर या की, बाहेर बसून बोलू ना आपण. नाही नाही नाही, आता बोलायची, चर्चा करायची, रडायची वेळ संपली सोपानराव. आता बोलणं बिळणं सगळं स्टॉप. मला माझे पैसे पाहिजे थेट माझ्या पुढ्यात. कुठनं ठेवू? अहो मी तुम्हाला म्हणलं होतं पैसे देतो, पण माझ्या ज्याने नाही जमलं. मला अजून थोडी मदत द्या, मी तुमचं पैसे दिलं म्हणजे बस ना. अहो आम्ही आमच्या लेकीला 5 परतावण्यासाठी आणायला चाललो. वाट बघत बसला असं लेकरू आमचं. जाऊन द्या की आम्हाला. मी काय इथं रिकाम्या हाताने जाण्यासाठी आलेलो नाही काय. मी काय म्हणतो, माझे पैसे मला परत देऊन तुला जाणं कुठं जायचंय तिकडं. पैसे घेतल्या बिगर काय मी इथनं जात नसतोय, कळलं का? वहिनी, वाईट चहा टाका की जरा. हा, कृष्णा, अगं एवढ्याशा कारणामुळे एवढा मोठा तमाशा करायची काही बी गरज नाही. वाईट शांत हो. तुझ्यासाठी ही गोष्ट एवढीशी असेल, माझ्यासाठी नाही. अगं तू तर असं बोलते जसं विनाकारणच केलंय मी सगळं. अगं तुझा जीव वाचवायला केलं का नाही मी सगळं? असं पण जे काय व्हायचंय ते होऊन गेलं. उगाच विषय ताणू नको. कृष्णा, अगं का वागतेस तू असं? भाऊसाहेबांना जर कळालं तर उगाच माझ्यावरती वरडतील. तुला काय आनंद भेटतो का भाऊसाहेब माझ्यावरती वरडल्यावर, जे तू ही असं सगळं वागायला लागलीस? चुकीचं मी नाही, तू वागतोयस. काय चुकीचं वागलो मी? हा, काय चुकीचं वागलो? आता तुला कुठल्या भाषेत सांगू? तिथं मदतीसाठी मी सगळ्यांना हाका मारत होतो, आणि तुला तिथनं घेऊन जायचं म्हणल्यावर गाडी बी नव्हती माझ्याकडं. मी काय करायला पाहिजे होतं दुसरं? हा, तुझा जीव वाचवायचा तर तुला माझा श्वास देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय मला दिसत नव्हता. अगं
तुझाच जीव वाचवण्यासाठी केलं ना मी सगळं. कशाला केलंस? मरून द्यायचं होतं ना मला तसंच. असं बी तुला मला बायको म्हणून स्वीकारायची नाहीये. मग का केलं हे सगळं? मी मेले असते तर आपण दोघं बी सुटलो असतो या खोट्या नात्यातनं. लईच कडक चहा झालाय राव. अमृत. तुमच्या आजच्या चहाची टेस्ट म्हणजे अमृत आहे, अमृत. पर याचा अर्थ असा नाही काय की मी तुमचं कर्ज माफ केलं. बोला सोपानराव, कधी देताय माझे पैसे? मी तुमचं सगळं पैसे देतो, पण फक्त पुढचं काय दिवस थांबा. अहो, आमची कृष्णा तिकडे तिच्या सासरी वाट बघत बसल्या सर्व. आम्हाला जाऊ द्या, मी विनंती करतो तुम्हाला जाऊ द्या. अरे वा, ती वाट बघती त्याची एवढी काळजी. आणि गेले कित्येक महिने मी वाट बघतोय, त्याचं काय नाही वय. पैसे कधी देणार? बरं या, पुढच्या 2-3 दिवसात या, देतो तुम्ही पैसे. अरे किती महिन्यापासून मी तुमचे 2-3 दिवस ऐकतोय, तुमचे 2-3 दिवस होतच नाहीत. आता जे काय आहे ते आत्ताच. अरे तुमच्या आश्वासनांवर विश्वास ठेवायला मी काय कुठल्या पक्षाचा कार्य करताय वे? एक काम कर, काहीतरी गॅरंटी दे मला, लगेच जातो मी इथून. अहो हे काय करताय तुम्ही? ठीक आहे, माझ्या घराचे कागदपत्र. मी तुम्हाला हे कागदपत्र देऊ द्यायची नाही. अगं असे मग दुसरं काय आहे आपल्याकडे घाण ठेवायला? हो म्हणून काय घर घाण ठेवता का? आणि नाही पिटलं कर्ज तर अख्ख्या घरावरनं वरवंटा फिरवावं लागल. मग कुठं जायचं आपण? आणि हातातनं घरच गेलं तर राहायचं कुठं? माझा जीव जरी गेला ना तरी ही कागदपत्र मी देणार नाही. अशी दे इकडे काय काय. देणार मी? अगं जोपर्यंत या माणसाचे पैसे देत नाही तोपर्यंत माणूस घरात हलणार नाही. अगं ती कृष्णा तिकडे वाट बघत बसली असेल आपली. माझ्यासाठी राहिल्या कृष्णाचा तरी विचार कर ना. तिला काय वाटेल आपण नाही गेलो तर. असे अगं फक्त आपण घर घाण ठेवतोय, एकत नाही. तू काळजी करू नको, काय पण करेन आणि घर सोडवलं आपलं. दे. ही सगळी अशी टेन्शन मध्ये का दिसतात या? कृष्णानं ह्यासनी सगळं सांगितलं का काय? सांगितलं तर सांगितलं, माझी काय चूक आहे तवा या सगळ्यात? राया इकडे ये. राया काय रे हे? आता कसं व्हायचं तुझं? अरे तुझ्या तोंडावरून दिसतंय तुला आता 2-3 दिवस तरी करमायचं नाही. का बरं? अरे तुझी बायको 5 परतावर चाललीये ना.
म्हणजे ही 5 परतावण्याला चालली होय सगळं सामान भरून? म्हणजे तुला माहितीच नव्हतं की काय? नाही माहित होतं, पण आत्ताच चालली हे नव्हतं माहिती मला. मग कधी बोलवायचं कृष्णाला परत? परवा की उद्या लगेच? तुम्हाला पाहिजे तेव्हा बोलवा. हे बघ, नंतर बोलू नकोस कर्मना झालं म्हणून. अरे तुझा आजा बघ, आदल्या दिवशी मला पाठवलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाट माझ्या माहेरी दारात हजर मला न्यायला. याला म्हणतात प्रेम. काय बया, ही कृष्णी किस्ती नटून बसली जायसाठी. पर ह्या सोपान आणि आशीच काय किस्ता उशीर केलाय त्यांनी. का त्यासनी हिला घेऊनच जायची इच्छा नाही. अगं काय बोलतेस गुले? अगं म्हणजे तसं नाही ग. आता एखाद्याला आमच्या गावात राहत असते तर म्हणता आलं असतं ग की इष्टी फिष्टी मिळाली नाही म्हणून उशीर झाला असल. पर ह्याच गावात राहते ती. का गाडी खर्च हाय का काय हाय तवा, आणि तरी बी इतका उशीर. सगळीच रिकामी कुठे असतात काही माणसासारखी. त्यासनी कामं असतेली. नसल जमलं वेळेवर यायला, येतील त्यांच्या सवडीनं. आम्हाला काय अडचण झाली नाही आमच्या सुनेची. हाय का आता? आता मी काय तशी म्हणली वे तवा? अव इकुलती एक लेख आहे ती तिच्या मामा मामीची. हा आता त्यांच्या पुढची लेख नाही म्हणून काय झालं? पर हिच्या परास इतकं काय महत्वाचं काम आहे त्यासनी? तुला काय घाई झाली ग? जी स्वतःच दुसऱ्यांच्या घरात जागा अडून बसले ती, त्यांनी कशाला लोकांची उनी दुनी काढायची? कृष्णा, जा आता खोलीत जाऊन बस. किती उशीर वाट बघणारच अशी. सोपान आला की तुला मी आवाज देते. मला सांगायचं ना तू 5 परतावण्याला निघाल्यास म्हणून. मला वाटलं तू माझ्यावरती चिडून निघाल्यास. तर मी उगाच टेन्शन मध्ये आलो होतो. आणि मी तुला आत्ताच सांगतोय, तसं माझ्या मनात काय बी नव्हतं. कृष्णा, तुझ्याशी बोलतोय मी. तुला मजा वाटते का मला त्रास द्यायला? तू ही लग्न पण आहे ना मला त्रास देण्यासाठीच केलंय ना? अगं काय विचारतोय? मला तुला दुखवायचं नव्हतं. मी नाही वाद घालत तुझ्यासोबत. तू रडवणं थांबव आधी. रागाच्या भरात मी जर काय बोललो असेल तर मला माफ कर.